नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग मित्रांनो, मार्केट अजूनही चालू आहे पण आपला ट्रेड झालेला आहे। त्यामुळे पाहूयात की आज आपल्याला नक्की किती प्रॉफिट झाला, कोणता आपण ट्रेड केला आणि तो कसा केला ते। मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण ट्रेड केला तो टायटनचा। टायटनमध्ये तुम्ही पाहू शकता अजूनही प्राइस ॲक्शन चालूच आहे। तर मग यामध्ये आपण कुठे ट्रेड केला होता? मित्रांनो, मार्केटने इथे एक बॉटम फॉर्मेशन केलेलं आहे आणि बॉटम फॉर्मेशन केल्यानंतर इथे म्हणजे साधारण 3734 च्या इथे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला होता की जो आपण एक्झिट केला 3754 रुपयाला। आता इथे हा स्टॉक घुटमळतोय। आता इथे नक्की काय होतंय ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे की इथनं हा रिव्हर्स फिरतो की इथनं हा वरच्या बाजूला जातो। जर वरच्या बाजूला गेला तर काही रिग्रेट करण्याचं कारण नाही, कारण आपण आपला स्टॉक एक्झिट केलेला आहे। तर मग यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट झाला आहे? तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला साधारण झालेला आहे 1898 रुपयाचा, म्हणजे साधारण 1900 रुपयांचा प्रॉफिट आपल्याला इथे झालेला आहे। आता आपण पाहूयात की दुसऱ्या अकाउंटमध्ये काय झाले ते। मित्रांनो, आपण इकडेही काही टायटनचे शेअर्स काल घेऊन ठेवले होते जे आज आपण विकलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला साधारण 150 रुपयांच्या आसपास प्रॉफिट झालेला आहे। त्यानंतर आपण नेस्लेचे शेअर्स घेतले होते ज्याच्यामध्ये आज 1200 रुपयांचा प्रॉफिट आपल्याला दाखवत आहे, परंतु थोडासा लॉस देखील आहे 1300 रुपयाचा। तर तो का आहे तेही आपण पाहूयात। आपण सगळ्यात सुरुवातीला याचा चार्ट ओपन करूयात। हा चार्ट एका इंटरेस्टिंग लेवलवरती आहे आणि यामध्ये ट्रेड एक्झिक्यूट करण्यामागचं कारण काय होतं तेही मी तुम्हाला सांगतो। आपण जर याला सगळ्यात पहिल्यांदा डेलीच्या कॅन्डल ॲक्शनवरती जर पाहिलं तर मित्रांनो, तुम्ही पहा की जसा हा स्टॉक स्प्लिट झाला 1:10, कारण आधी या स्टॉकची प्राइस होती साधारण 25,000 रुपये एका स्टॉकची, आणि इथे हा स्प्लिट झाला आणि स्प्लिट झाल्यानंतर लोकांना ज्यांना एक्झिट करायचं होतं, लिक्विडिटी मिळत नव्हती, तर त्यांनी सरळ सेल ऑफ करायला सुरुवात केली। परंतु मित्रांनो, ही डेली कॅन्डल आहे, म्हणजे किती कॅन्डल्स इथे तयार झाले पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14। मित्रांनो, सलग 14 दिवस हा स्टॉक पडतोय। हा स्टॉक 14 दिवस पडत असल्याने इथे जेव्हा एक बॉटम फॉर्मेशन होत होतं तेव्हा इथे मी ट्रेड एक्झिक्यूट केला होता, काही शेअर्स घेऊन ठेवले होते। तर त्यानंतरही हा स्टॉक खाली आला बऱ्यापैकी, परंतु आज इथे बॉटम फॉर्मेशन होताना आपल्याला दिसते, कारण एकही ग्रीन कॅन्डल या दरम्यान आपल्याला तयार झालेली पाहायला मिळत नाही। म्हणजेच काय, इथे पुलबॅक पेंडिंग आहे। म्हणजे जेव्हा इथे पुलबॅक येईल तेव्हा जेवढा काही हा स्टॉक पडलाय त्याच्या ॲटलिस्ट 50% तरी तो रिट्रेस करेल, आणि मग रिट्रेस करेल म्हणजे किती, 2500च्या आसपास हा स्टॉक जाऊ शकतो किंवा फार फार तर 2600 रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो, कारण हा स्टॉक पडलाय साधारण 2780 रुपयाच्या आसपासपासून हा स्टॉक सतत पडतोय आणि स्टॉकचं फंडामेंटल फार चांगलं आहे। आणि तुम्ही जर इथे वॉल्यूम पाहिला तर वॉल्यूम तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतोय। हा सगळा सेलिंगचा वॉल्यूम आहे, म्हणजे याच्यामध्ये जो पुलबॅक पेंडिंग आहे तर तो पुलबॅक आपल्याला बॉटमला भेटू शकतो की जो बरोबर आता बॉटमला आलाय, आणि इथनं जर आज हा पुलबॅक सक्सेस झाला तर मग मात्र हा स्टॉक पुन्हा चांगल्यापैकी रॅली करू शकतो आणि आपल्याला चांगला प्रॉफिट देखील देऊ शकतो। पाहू शकता तुम्ही इथे की हा स्टॉक जर ही लेवल तोडून ब्रेक करून जर वरती गेला तरी साधारण आपल्याला हा 2600 रुपयांच्या आसपास किंवा 2570-80 रुपयांच्या आसपास ॲटलिस्ट केलेला पाहायला भेटेल, फार फार तर 1-2 दिवसामध्ये। म्हणजे इथेही आपल्याला चांगल्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड करण्यापेक्षा आपण कशा पद्धतीनं, पहा मित्रांनो, स्टॉक कितीवर गेलाय, आपण कशा पद्धतीनं इथे ट्रेड करू शकतो इक्विटीमध्ये, आणि तेही कुठलाही लॉस न घेता, हे देखील आपण इथे पाहतोय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचे हे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत। इथे आपण जर थांबलो असतो तर आपल्याला अजून फार चांगला प्रॉफिट पाहायला मिळाला असता, परंतु आपण इथे थांबलेलो नाही, कारण इथे कन्सॉलिडेशन खूप झालं होतं आणि त्यामुळे हा स्टॉक चांगल्यापैकी वरती गेलेला आहे, परंतु इंट्राडे ट्रेड असल्यामुळे आपण एवढा वेळ थांबू शकलो नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आज इथे 2000चा आणि इथे साधारण आपल्याला 150 रुपयांच्या आसपास आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, आणि इथेही साधारण 1300 रुपयाच्या आसपास आज प्रॉफिट आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचे हे ट्रेड झालेले आहेत। तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर तुम्हाला आम्ही जे काही करतोय ते जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।